एव्हरीवन, मी डॉक्टर सुचिता माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर असा गजरा बनवायचा शिकणार आहोत। हा इथे मी टाय केला आहे बघा, आणि हा असा आपला गजरा बनवून रेडी होणार आहे। अवघ्या मिनिटांमध्ये हा तुमचा प्रोजेक्ट बनवून रेडी होईल। स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच कमेंट करा। आणि व्हिडिओ आता आपण स्टार्ट करूया। लागणार एक व्हाईट यार्न, नंतर एक ग्रीन यार्न, 5 मिलीमीटरची हुक, टेपेस्ट्री नीडल आणि सीझर। सुरुवात आपण ग्रीन यार्नपासून करत आहोत। आपण चेन आता स्लिप नॉट बनवून घेतली आहे। आपल्याला चेन्स बनवायचे आहेत बघा। चेन 1 2 3 4 5, मी इथे 100 चेन्स बनवून रेडी करते। तर हे बघा, इथे माझ्या 100 चेन्स बनवून रेडी झाल्यात। ज्या यार्न आहे ते इथे कट करून घेते। ही जी आपली आता फर्स्ट चेन आहे, इथे आपण आपली हुक इन्सर्ट करायची आहे, आणि जो व्हाईट यार्न आहे तो आपला इथे एक, जसं नेहमी म्हणते की गाठ पडली तरी चालेल, फक्त आपलं यार्न सिक्युअर झालं पाहिजे। तर इथे आपण एक गाठ पाडून घेतली, आणि परत अजून एक गाठ आपण इथे पाडून घेतली, म्हणजे आपला व्हाईट जो यार्न आहे तो इथे जोडला गेला। आता आपण व्हाईट यार्ननीच पुढचं वर्क करायचं आहे। तर बघा, इथे सेम जागेमध्ये आपण हुक इन्सर्ट केली, आणि चेन 1 चेन 2 चेन 3 इथे चेन बनवल्या। आता आपण काय करत आहोत बघा, ह्या सेम जिथे आपण चेन बनवल्या किंवा जिथे आपण यार्न अटॅच केलं आहे त्या सेम जागेमध्ये आता आपल्याला पुढचं वर्क करायचं आहे। तर काय करायचं, वर्क करताना हे जे आपले यार्न टेल्स आहेत हे असे सोबत आपण कॅरी करायचे आहेत, म्हणजे नंतर आपल्याला हे स्पेशली हाईड करावे लागणार नाहीत। तर बघा, ह्या सेम जागेमध्ये आपण 4 वेळेस इनकम्प्लीट डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत। 4 वेळेस इनकम्प्लीट डबल क्रोशे स्टिच। तर डबल क्रोशे जो आहे तो इनकम्प्लीट कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते बघा। तर असं आपला हा 4 वेळेस इनकम्प्लीट डबल क्रोशे स्टिच बनला। त्याच्यानंतर चेन 2 1 आणि 2 2 चेन बनवायच्या, आणि सेम जागेमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच बनवायचं आहे। तर हे आपलं पहिलं फ्लावर इथे रेडी झालं आपलं गजरामधलं। आता काय करायचं, नेक्स्ट जी चेन आहे तिथे आपण एक स्लिप स्टिच बनवायचं आहे, आणि परत जी नेक्स्ट चेन आहे तिथे आपण अजून एक स्लिप स्टिच बनवायचं आहे। आता बघा, मी तुम्हाला सांगते इनकम्प्लीट डबल क्रोशे स्टिच कसं बनवायचं आहे बघा। चेन 1 2 3, फ्लावरचा पॅटर्न बघा, 3 चेनपासून सुरुवात करायची आहे। आता इनकम्प्लीट डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे बघा। आपण जसं डबल क्रोशेसाठी यार्न ओव्हर करतो तसंच करूयात। सेम जागेमध्ये आपली हुक इन्सर्ट करायची, एकदा यार्न काढून घ्यायचं। तर आता आपले हे 1 2 3 लूप्स जे आहेत ते आपल्या हुकवर आहेत। एकदा यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून काढून इथेच थांबायचं, म्हणजे हा झाला इनकम्प्लीट डबल क्रोशे स्टिच। परत यार्न ओव्हर करून तीच प्रोसिजर परत करायची। आता मात्र आपल्याकडे 1 2 3 4 स्टिचेस आहेत। परत यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, आणि स्टिच पूर्ण करायचं नाही आहे, म्हणजेच आपण इनकम्प्लीट डबल क्रोशे स्टिच करत आहोत। परत यार्न ओव्हर करून सेम जागेमध्ये तीच प्रोसिजर करायची। आता आपल्याकडे एकूण 5 लूप्स आहेत। यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, परत यार्न ओव्हर करून एकदा हुक इन्सर्ट करायची। आता आपल्याकडे 6 जे लूप्स आहेत ते आपल्या हुकवर आहेत। यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून काढून घ्यायचं, आणि आत्ता एकदाच शेवटी आपण हा जो आपला स्टिच आहे तो कंप्लीट करायचा आहे। तर यार्न ओव्हर आणि ह्या सगळ्यांमधून एकदा आपण आपली हुक काढून घ्यायची, म्हणजे हा इनकम्प्लीट डबल क्रोशे स्टिच इथे रेडी झाला। चेन 1 आणि चेन 2 2 चेन बनवल्या, आणि सेम जागेमध्ये बघा, या सेम जागेमध्ये आपण स्लिप स्टिच इथे बनवायचं आहे। तर हे आपलं दुसरं इथे फ्लावर रेडी झालं आहे। पुढे काय करायचं आहे, 2 स्लिप स्टिच बनवायचे आहेत, म्हणजे नेक्स्ट जी आपली चेन आहे तिथे एक स्लिप स्टिच येईल, आणि त्याची नेक्स्ट जी आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच येईल। तर असंच आता आपण परत तिसऱ्यांदा एक फ्लावर मी तुम्हाला बनवून दाखवते। चेन 1 2 3
3 चेन बनवल्या आणि सेम जागेमध्ये 4 इनकम्प्लीट डबल क्रोशे स्टिच आपण बनवायचे आहेत. 2 3 आणि हा 4. यार्न ओव्हर करून एकदा सगळ्यांमधून काढून घ्यायचं. 2 चेन बनवायच्या आणि सेम जागेमध्ये स्लिप स्टिच करायचं. तर बघा हाच पॅटर्न आपण फॉलो करायचा आहे आणि असे हे फ्लावर्स आपले बनून रेडी होतील. आपण शेवटपर्यंत असेच फ्लावर्स इथे बनवून तर बघा आता आपलं हे पूर्ण गजरा बनवून इथे रेडी आहे. आता आपण हे जे फक्त लास्ट आपल्या चेनपर्यंत पोहोचलो आहे. इथे मी 2 स्लिप स्टिच बनवून झालेत. 1 2 3 चेन आणि सेम स्पेसमध्ये 4 इनकम्प्लीट डबल क्रोशे स्टिचेस आपण बनवायचे आहेत. 3 आणि हा 4था स्टिच इथे पूर्ण झाला. 2 चेन आणि सेम जागेमध्ये एक स्लिप स्टिच आपण बनवून घेऊ. 1 चेन आणि एक्स्ट्रा यार्न आपण इथून असं कट करून घेऊ. तर बघा इथे आपलं हे जो गजरा आहे तो असा छानपैकी बनून रेडी आहे. आता याचं फिनिशिंग बघूयात. हे जे 2 धागे आहेत ग्रीन आणि व्हाईट हे आपण दोघांची इथे एक नॉट बनवून घेऊ जेणेकरून हे सिक्युअर होऊन जातील. आणि अजून एक नॉट अशी आपण इथे बांधून घेऊ. आणि हे जे 2 यार्न्स आहेत हे आपण असे इथे फ्लावर्सच्या आतमध्ये हाईड करून घेऊयात. आणि ह्या बाजूचे जे एक्स्ट्रा आपले धागे होते ते आपण ऑलरेडी इथे विणून घेतलेत फ्लावर्स बनवताना. तर ते आता आपल्याला हाईड करायचं काम नाही आहे. फक्त आता आपण हे जे धागे आहेत हे हाईड करून घेऊयात. तर बघा इथे आपला हा सुंदर असा गजरा बनून रेडी झाला आहे. तर याची ही एक जी बाजू आहे ही बांधण्यासाठी मी इथे बनवून कंप्लीट केली आहे. आता आपण ही दुसरी बाजू सेम ॲज इट इज बनवणार आहोत. त्यासाठी आपण ग्रीन यार्न परत आता एकदा यूज करणार आहोत. जी आपली ऑलमोस्ट ही जी चेन आहे शेवटची तिथे आपण आपलं यार्न असं सिक्युअर करून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला चेन्स बनवायला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे मी 10 चेन बनवल्यात. इथे एकूण 30 चेन प्लस आपलं जे पान आहे त्याच्यासाठी अजून 10 चेन म्हणजे मी 10 बनवल्यात. आता अजून मी 30 चेन बनवून घेते. हे बघा इथे आता माझ्या एकूण 40 चेन बनवून रेडी झाल्यात. तर ह्या 30 चेन आता इथे ज्या बनल्यात त्या 30 आपल्या बांधण्यासाठी आणि त्याच्या पुढचे 10 आपल्या पान बनवण्यासाठी. तर आता पानाचं डिझाईन बघा. पहिली चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपण हुक इन्सर्ट करायची आहे. एक सिंगल क्रोशे बनवायचं आहे. नेक्स्ट चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. त्याच्या पुढे आपण डबल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. पुढे अजून एक डबल क्रोशे स्टिच. नंतर ट्रिपल क्रोशे स्टिच इथे बनवायचं आहे. आणि परत हा सिक्वेन्स आपण इकडे फॉलो करायचा आहे. 2 डबल क्रोशे स्टिचेस 1 आणि हा 2 2 डबल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे स्टिच. ही झाली आपली पानाची एक बाजू. आता चेन 1 बनवायचं आहे आणि सेम जागेमध्ये आपण सिंगल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. आता एक्झॅक्ट हाच पॅटर्न फॉलो आपल्याला उलट्या बाजूला करायचं आहे म्हणजे आपले हे पान बनवून रेडी होईल. आता सिंगल क्रोशे आपला झाला आहे. आपण हाफ डबल क्रोशे, नेक्स्ट डबल क्रोशे पहिला, डबल क्रोशे दुसरा, ट्रिपल क्रोशे स्टिच, दोन डबल क्रोशे,
एक हाफ डबल क्रोशे स्टिच आणि इथे एक सिंगल क्रोशे आणि पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच. तर असं आपलं हे पान इथे बनवून रेडी झालं आहे. चेन 1 करूयात आणि उरलेलं यान इथे आपण कट करून घेऊ. तर बघा हे असं पान इथे रेडी झालं आहे. आता हे जी एक्स्ट्रा धागा आहे हा आपण हाईड करून घेऊयात. बघा इथे हा धागा मी सिक्युअर करून घेतला आहे. आता जो आपला स्टार्टिंगचा धागा होता हा पण आपण हाईड करून घेऊ. तर बघा इथे आपलं हे पानाचं फिनिशिंग करून झालं आहे. सगळे जे एक्स्ट्रा धागे आहेत ते आपण हाईड करून झालेत आणि असा आपला हा सुंदर जो गजरा आहे तो इथे बनून रेडी झाला आहे. अतिशय सुंदर दिसणारा असा हा गजरा आपण आज इथे बनवायचं शिकलो. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. जर काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला नक्की तिथे समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा. काही छान वाटलं असेल, जर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल, आजच्या व्हिडिओमधून तुम्ही काही शिकला असाल तर प्लीज कमेंट करा आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी असेच छान छान छोटे छोटे व्हिडिओज, छोटे छोटे प्रोजेक्ट्स तुमच्यासाठी रोज घेऊन यायचा प्रयत्न करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.